आंटी सबके लिए थैंक यू अंकल मेरा बर्थडे सेलिब्रेट करने के लिए। हॅलो गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे वाजले आहेत 6:30 आणि तर मी उठले. यशला काहीतरी नाश्ता बनवते आणि आजचा व्ह्यू बघा. थंड वातावरण काय झालं काय माहिती. आणि मी माझेच व्हिडिओ बघते आईच्या मोबाईलवरती. ते मी कसं दिसते ते. चला नाश्त्याचं बनवते आणि मग तुम्हाला दाखवते मी काय नाश्ता बनवते. आज मी त्याच्यासाठी रवा डोसा बनवणार आहे. ते कसं होतं इथे. रवा घेतला आणि दही घेतलं. दाखवते काय करते. हा 1 वाटी रवा घेतला. असं आपण 2 वाट्या घेऊया. अशा तऱ्हेने आता करायला घेतलं. हे ठेवलं जरा कारण का त्याला जायचं. त्याला घाई पण होते तेवढी. सूर्य असं येतो तर चेहऱ्यावर बघा कसं मस्त ग्लो वाटतं. असं पिंक आमच्या हे जर पिंकच होतं असेल. सूर्य पण एवढा छान आपल्या बाहेर दिसतं. लाईट बंद करून बघूया कसं दिसतं. दिसला मस्त आहे ना. खूप मस्त आवाज करतात. जराशी कोथिंबीर टाकू. कांदा टाकूया. जराशी मिरची. हे त्याला नाश्त्याला मस्त होईल. आता खाऊन जाईल तो. असं एक गिऱ्हाईक बसलेत आमच्याकडे खायला. देवपूजा झाली आहे आणि आता आपण नाश्ता करायला गेलो. आई जप करतात. बाबा गेले आंघोळीला. तर चहा ठेवला एक साईडला. आता पसरं दिसेलच माझ्या घरात. आता नाश्त्याचं करायला घेऊया. आईला पण देऊया, बाबांना पण देऊया. मी पण करून घेते. तुमचे पण झाले. रवा डोसा यशने घेतलं घाईघाईमध्ये. आणि हे डोसे होईपर्यंत थांबला तो. थोडी त्याला घाई होती. लवकर उठलेला पण ह्याच्यासाठी थांबला तो. माहिती आहे का. ज्या माणसाला खाण्याची आवड असते ना तो माणूस कधीच उपाशी राहू नाही शकत. आणि हे मला कधी माहिती पडलं माहिती आहे का. रावता पैसे कसं काय म्हणजे कसं आहे माहिती आहे का. तर मी नंतर सांगते. बिस्किट नाही द्या इकडे. तुम्ही बसा खाली. बसा. गेली का. ए इकडे 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 इकडे. तिला ना हाकती. कशी लाडात येते. चल तू जा. आम्हाला करू दे नाश्ता. होय काय काय कुठे आमची नातवंड कुठे ठेवलीच. बाबांना डोसे नातवंड आहेत ती मांजरीची. अय्या गॅस चालूच आहे. आयुष्य मी बनवते ना. तुम्ही सांगा ना. त्यांचं काय ऐकतं आईंचं.
आई तुम्हाला अशाच करतील. बोला काय बनवायचं आहे, गोड काय बनवायचं आहे सांगा. बरं बरं चालेल. मग फालुदा करूया, खीर करूया. भेटले सँडल तिकडे आहे ना, तिकडेच होते ना शूजचं. सँडल कुठले कालचे आणलेले. एक मिनिट, हे बघा वरतीच आहे. मिळाले. नाश्ता करूया आता. तुम्ही औषध वगैरे घ्या तुमची. आता आमचा नाश्ता झालेला आहे, आईंचा पण झाला आहे. आता आई औषधं तर नाही, ड्रॉप होते ते घेतील. आणि बाबा गेले तर आता खाली. आज माझा वाढदिवस आहे, तर बाबा बोलले काय आम्ही आता ते दूध वगैरे घेऊन येतील, त्याच्यानंतर मग पुढचं पुढे बघूया काय होतं ते. दादाने मला असं विश केलं आहे आज. जाताना हसत होता, गेला बाहेर आणि गाडीची चावी मुद्दामून ठेवून गेला. मग परत दरवाजा वाजवतो, मी आली तर मला बोलतो हॅपी बर्थडे आणि हात मिळवतो आणि हसत हसत गेला. त्याला काल पण त्याने विश करताना हात मिळवतो. त्याला म्हटलं काय रे, मी तुझी मैत्रीण आहे का, पाया पड माझ्या. तो पाया नाही पडणार, हात मिळवतो. असं माझा पोरगा आहे. तर काय सांगणार, जास्त टॅलेंटेड आहे माहिती आहे का. आई कसं वाटतं इथे, कसं वाटतं इथे, ऊन जास्त आहे ना. आमच्याकडे ऊन जास्त आहे, त्या साईडला गोटेली गावात नाही एवढं ऊन, इथे जास्त ऊन आहे. तर आज दिवसभरात बघूया. आता काय बाबांनी कढी करायला सांगितली, कारण का बाबा म्हणाले का कढी आता उन्हाळ्याची जरा बरी, तर आता कढी करणार आहे. आणि मग संध्याकाळी बघूया काय करायचं. तर आज आहे फ्रायडे आणि आई म्हणाल्या का नातवाचं प्रेम, तो खाणार नाही, आज नॉनव्हेज पाहिजे. मग संध्याकाळी चिकन बनवूया असं. पण आज बघूया. आई फालुदा करायचा आहे ना, फालुदा करणार आहे. बाबा त्याचीच तयारी कर. गोल्ड पिशवी किती बाबा, दह्याची पिशवी गोल्ड, गोवर्धनची किती आणली. कढी कपडे धुवून झालेत, आता वाटण करते कढीला. आणि आज सगळ्यांचे विश येत आहेत मला बड्डेसाठी, सगळेजण विश करत आहेत. आजूबाजूचा जर आवाज येत असेल तर इग्नोर करा त्याच्यासाठी. बाबांनी एवढं दूध आणलं आहे, बाबा म्हणाले फालुदा कर मस्तपैकी आणि दुसरी गोष्ट शेव करायचे. वाटण कर, त्यांच्यामध्ये तालमेलच नाही आहे. काय सांगते आता तुम्ही बोला. थोडं मग तेच किती ओव्हर करतात दोघे जण पण, असं म्हणजे समंजसपणाच नाहीये त्यांच्यामध्ये. बरं तुमचे आता सुनं आले, नातवंड आहे, तुम्ही कसं राहिलं पाहिजे. पण सगळंच त्यांनी लावून घेतलं. काय काय व्यसन नाही सांगा त्यांना सगळंच. अरे पण तुमचं लाईफ खराब होतंय ना त्याच्यामुळे, त्याचं काय करणार आहे. कधी चिडतात बाबा तुमच्यावर. मग बायका नवस करतात, शंकरासारखा नवरा भेटला पाहिजे. काय बोलता, बाबा मारून टाकतो तुम्हाला.
काय सांगताय, तुम्हाला कोणी काय केलं ना ते लोकांना मारून टाकतील माहितीये का. त्याला प्रेम म्हणतात आई. मग ऐकतायत ते तुम्ही काय बोलतायत ते. काय बोलतात त्याला. एवढं 1 लिटर दूध आता ह्याच्यात बसून पिले. बाबा किती 2 लिटर दूध आणले ना. 2 लिटर. हा 50 रुपये लिटर आणलं. आपलं किती 25. 100 रुपयाचं 2 लिटर आणलं आहे. मग तू काय 1 लिटरची करणार आहे खीर? जरा दूध आटायला ठेव. मग 1 लिटर ते मी करते खिरीचं. काय नका टेन्शन घेऊ. मी करू नाही मी करते. हे ना ह्याच्यासाठी जास्त लागेल. कशासाठी? फालुद्यासाठी. नाही होईल बाबा. आपल्याला काय खिरीला एवढं नाही लागणार. फालुद्याला जास्त लागेल. जरा जायफळ टाका खिरीत म्हणजे पोटाला नाही लागत. मी करते आई बरोबर. आहे. तुम्हाला कोणी सांगितलं खिरीत जायफळ टाकतात? कोणी सांगितलं ते सांगा. तुम्हाला नको ना. नाही मी टाकते पण तुम्हाला कोणी सांगितलं ते सांगा. हा मग नका. मग बघितलं ते पोटाला वाटतं ना. मग तुला होतात ना अशा पण तुम्हाला होतात आई दूध प्यायला. आमरस खाल्लं तरी होतं. पावणे 12 झालं. कढी झाली आपली. दूध मस्त गरम करून झालं. हे 2 लिटर दूध आहे. आईने सगळं साफ करून ठेवलं. आई आल्यावर मला ही सगळी हेल्प होते. अशी सगळं करून ठेवलं त्यांनी. आता फक्त मला दुसरी कामं करायची करून घेते. भांडी सारखी पडते. सारखी भांडी पडत आहेत. मला सर्वांनी भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर मी एवढी खुश आहे ना सिरियसली. आणि सगळ्यांनी मला म्हणजे विश केलं आहे. तर मी त्यांचे खूप 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 आभारी आहे. सगळ्यांचं मी रिस्पेक्ट करते. स्पेशली अंकुश सर नाही आहेत इथे. सर त्यांच्या गावी गेलेत पण आठवणीने विश करतात. दिनेशचा वाढदिवस असू दे, यशचा वाढदिवस असू दे किंवा माझा असू दे, सर विश करतात. आठवणीने करतात. आणि सगळ्यात चांगले आमचे अंकुश सर होते. अंकुश सरांनी खरंच खूप सपोर्ट केला. जेव्हा मी तेरणामध्ये होती तेव्हा खूप छान होते सर सरळ सांगायचे, मॅडम तुम्हाला हे जमणार नाही किंवा हे करू नका, तिथे त्रास होईल किंवा इथे जाऊ नका. एवढे रिस्पेक्ट द्यायचे ते. आणि एवढे छान बोलायचे. म्हणजे सांगायचे ते कोण चांगलं आहे कोण वाईट आहे, कोणाशी कसं राहायला पाहिजे. खरंच थँक्यू सर. थँक्यू स्पेशली अंकुश सर. परत माझ्या फ्रेंड्स आहेत सगळ्या. अपर्णा आहे, सगळ्यांनी, सुनीता आहे, शुभांगी आहे, अस्मिना आहे. सर्वांनी मला विश केलं. त्यांच्यासाठी थँक्यू. माझ्या मिस्टरांनी मस्त व्हिडिओ ठेवले. यशने माझ्या एवढे छान फोटो ठेवले. यश नेहमीच ठेवतो. जो माझ्या 7व्या महिन्यातला फोटो असतो ना तो नेहमी ठेवतो. त्याला खूप आवडतो तो. तर अशा तऱ्हेने विश केलं. आईंनी विश केलं, बाबांनी विश केलं. बाबांनी तर बाबा विचारू नका. बाबांनी माझी फ्रेंड चाललेली तिलासुद्धा सांगितलं संध्याकाळी घ्या लवकर असे माहिती आहे का. जान्हवीला तिने बाबांनी सांगितलं का लवकर आहे. जान्हवीने विश केलं, फोटो ठेवले स्टेटसला. खरंच तुमच्या सर्वांसाठी थँक्यू, दिल से थँक्यू. ओके. आता अर्धा दिवस पण नाही गेला. आणखीन जायचं आहे. खरंच मी खूप हॅपी आहे. आणि असं समजा मी नवीन कपडे वगैरे काय घातले नाही तर ह्याला महत्त्व नाही आहे नवीन कपड्याला वगैरे. समोरून कोण किती रिस्पेक्ट देते मला आणि किती माझं म्हणजे वाढदिवस ते लोकांना एवढं आठवणीत असतात. अप्पी थँक्यू. अप्पीने मग तिच्याबरोबर लक्षात राहतं. अपर्णाच्या करते. आणखी मनीषा राहिली पारवले त्या पण करते. तर काही विषयच नाही आहे. नीता आहे, हे लोक करतातच डेफिनेटली. सर्वजणं करतात मला. आणि
सर्वांसाठी परत एकदा थँक्यू. कसं पिक्चरमध्येच झालं रे, काय नाही काय. आणि मला एवढं बरं वाटतं ना, दररोज कोणच नसतं ना. आणि आज आई बाबा आहेत तर रुचीने आमच्या विश केलं. मला म्हणतो मामी काय केलं आज स्पेशल. त्याला म्हटलं कढी भात केला आहे. कढी भात तूच खा. बाबांना बाबा म्हणले की कढी भात कर. मग संध्याकाळी चिकन पण आणलं. सगळंच एकदाच मस्त आहे ना आज सगळंच. मला वाटलं नव्हतं असं म्हणून, पण आईबाबांनी मला सरप्राईज म्हणजे येऊन सरप्राईज दिलं. सिरियसली यार खरंच मस्त. आणखीन माझ्या बहिणीचा फोन नाही आलेला. ॲक्च्युली तिचा फोन खराब आहे. मिस करते, तिने नाही फोन केला. करेन ती फोन. बघूया. सर्वांनी विश केलं सगळं. सुभाष सर आणि शुभम, थँक्यू सो मच. खरंच तुम्ही सगळ्यांनी मला विश केलं. स्पेशली माझ्या घरातले मी पण, माझी दीर, लोकेश, ऋषी, आई, बाबा, यश, दिनेश, सिरियसली सर्वांसाठी थँक्यू. आणि माझे फ्रेंड सर्कल जे सर आहेत आमचे, सर्वांसाठी खरंच आजचा दिवस खूप छान गेला आहे. 15 मिनटं झाली मी असं करता करता. तर गॅस बंद करेल आणि हिला असं ठेवून देईल. बाहेर ते पण नाही बांधली जाऊन बोलू नका. आई सगळंच विसरतात. त्या दिवशी लोकेश बरोबर होतं तेव्हा पण विसरलेलं, आत्ता पण विसरलेलं. बाबांना सांगितलं ते भडकतील. आता आम्ही चाललोय. ही बघा छोटीशी दाखवते तुम्हाला. कुठे चालली तू? घरी चाल. पप्पी दे. इकडे बघ, इकडे बघ. टाटा टाटा कर आजी. सायकल आणली तुला? तुझी आहे नंदिनी? हा हा का नंदिनी तुझी सायकल आहे? चाललं. हा चला. आवाज देतात. कशा दिसतं? छान वाटतं बघा ह्याच्यात, आहे ना? वाटत नाही ना तुमचा तो आहे. आता बाबा आम्ही चाललो फिरायला. बाबा बघा कसे पुढे पुढे जात फिरू. चल येतो का? काय करतो? हा 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 माहिती आहे ना, त्या दिवशी भेटलेलं. काय रे तुझं नाव? तुझं नावच विसरते मी. युवराज. युवराज युवराज युवराज. स्कूलला सुट्ट्या रे? हा. मग प्रॅक्टिस प्रॅक्टिस करतो. गुड. खरंच? कुठे? इकडेच ट्रॉफीसाठी हो ते. हे बघा ही पोरं. हा तसंच आहे ॲक्च्युली आहे ना. फुलं किती सुंदर आलेत, मस्त. आ मीता दिनेश 9482. ब्लॉगचं नाव काय बोलतो? ही पोरं सगळे सबस्क्राईब करतील मला काही दिवसांनी. खूप क्यूट आहे ते. भेलं पण किती फुलं येतात. आई आहे बघ, सकाळी सगळं भरलेलं असतं हे झाड सगळं. हा खूप छान आहे. हा मग असंच चालू आहे फिरायला. हे बघ हे बोलताय ना तुम्ही, हे टाकताय ते काम. हा मग ते नंतर घेऊन जातात ते सगळं. डोंगरावर आई रस्ते बघा ना कसे केले, दाखवते बघा ना तिथून. आहे ना ते छोटे 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 रस्ते मस्त. इथे करवंद येतात आई, माहिती आहे का? ते त्या झाडीमध्ये ते हे इथे बसतात. ते करवंदाचं झाड आहे हे. हा मग करवंद येतं त्याला. ही मेंढर घेऊन फोटो काढलेला आईने आम्ही रविवारचं गेलो चिकन आणायला.
मग आईने माझा फोटो काढलेले मेंढर घेऊन ते हातात. हे लोक येतात, दरवर्षी येतात. ताटगोळे आले, ताटगोळे येताना घेऊया ना. हा येताना घेऊया ना. आई हे बघ का, हे किती छान आहेत ना. हा खीर खूप खा. मला हिरवा मसाल्याचं चिकन हवं. फालुदा आता खेळत मस्करचंच आहे ना. नाही इथपर्यंत होतं ते पुढपर्यंत. ते सगळं हे केलं. चिकन जाताना घेऊया बाबा, आधी तिथून येऊया जाऊन, आहे ना आई. कांदे बिंदे, कांदे पण तिथून येतानाच कांदे घेऊया. जरा फिरूया हळूहळू हळूहळू हळूहळू. अंडी 12.65 एक. 160 पेटा 280 रुपये किलो आहे. कांदे बटाटे, कांदे बटाटे, कांदे बटाटे. आवळे येत आहे, आवळे पाहिजेत का तुम्हाला? कांदे बटाटे घ्यायचे तो. हा मग येताना घेऊया ना, आता काय फिरवत बसायचं. लसूण बघा किती मोठा आहे. ते तिकडे चालले. अरे असं फिरून येतं ते बोलत होते. फ्रूट सॅलेड. हा स्टडी टेबल आहे. हे बघा याच्या वेळेला 2-250ला तेच कसले कुठून कुठून आणतात ते. आई कशा घेत घ्या तुम्ही. झाली असेल अर्धा. तो एक वडापाव खाला. हे घ्या. पाणीपुरी खाल. पाणीपुरी खातो आता आम्ही. मस्त गरम गरम वडापाव त्यांच्याकडे. टेस्ट मस्तच असते. आम्ही इथेच खातो. चलो जाएंगे. मिरची ना काढो. थँक्यू दादा. चला बाबा तर पुढे निघून गेलेत, आता आम्ही गर्दी वगैरे किती असते. ही पूर्ण भरलेलं असते इथे. आधी काहीच नव्हतं, जेव्हा आता इथे सगळं मस्त झालं. आता आम्ही आलो पाणीपुरी खाणार आहे आम्ही इथे. अरे तुम्हाला तूप घ्यायचं होतं ना. शनिवार रविवार घेऊया. कांदे खाली मस्त बसलो निवांत. आई काय दिसतंय ते एकच नंबर बॉबलमध्ये. सिरियसली मला पाणीपुरीवाला परवा काय आणायला गेली. मला म्हणतं मामाजी एकदम मस्त. म्हणलं क्या म्हणतं गॉगल मस्त दिखता है. मी बोलली अरे अभी मैं बुढ़ी हो गई है, अभी क्या मस्त दिखने का. ऐसा नहीं सोचने का कभी. दूधवाला दूध आणायला जातात ना. पाणीपुरीवाला. पाणीपुरीवाला हां हां केमिकच्या इथे आहे ना तो. हां छान दिसतं. मग तुम्ही मग बोललात का नाही मला, तरी म्हटलं हे कुठून गॉगल घेऊन आले, माझ्या लक्षात नव्हतं. आम्ही आणलेला गॉगल नाही आणला होता. हो यशसाठीच आणलेला. हां इथेच खायचे. हारवाला पण मागे गेला. सगळे गेले सगळे. आयजीवाला छान वाटते. ताटगोळ्यांमध्ये पाहिजे थोडे ताटगोळे हे नाही होत ना आई. छोटे मोठे आता तर चालू झाले स्टार्ट. समजलं का. मस्त ही अशी पिशवी, ह्या अशा आई आणि अशा आम्ही चाललो. आणि असे झाडं बिडं मस्त आहेत. छान वाटतं ना. असं वाटत नाही ना हे असल्यासारखं काही.
ना? काय एकदम अंधारसारखं नाही, अंधार झालाच नाही आणि आहे ना. मस्त मागचा रोड मस्त वाटतं असं एकदम भारी. अशा तऱ्हेने आमची खरेदी झाली आहे. आता तर आम्ही घरी जाणार. बाबा असे बाबा चाललेत आमचे तुरु 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 तुरु. बाबा आमचे आज अपसेट आहे. आई ते बघा ती कुत्र्याची पिल्लं परत आली आहे ना. कुठे ते बघा तिकडे 2 आहेत, तिकडे आणखीन आहेत, भरपूर आहेत. 14 पिल्लं आहेत. एवढी एवढी टाकली होती. मला नाही माहिती, आंटीने बघितलेत, आंटीने सांगितलं मला. नको रे आज सुट्टी आहे म्हणजे मागं मागं नका येऊ रे, मागं मागे नका येऊ. गाडी आमच्या पिल्लं बाहेर धावतात जरा. तेच ना का गेलास तू मांजरीसारखाच झालास. माझ्या पायाखाली येतो. सगळं उलट सुलट उधर हे ना बाई. चल आजी गेली, ये लवकर. ते बघ तुझा भाऊ, हे बघ हे बघ हे बघ. ये लवकर, ये लवकर. हे बघ इकडे बघ, हे बघ हा तुझा भाऊ. आता 2 जण. घेऊन जाईल मी तुम्हाला, ठेवणार नाही ते. एक पांजर आणि तुम्ही. सगळ्यांना मी प्राणी संग्रहालय करणार आहे घरात. आता झाले 7:15. आता दिवाबत्ती करते. चिकन करायचं आहे पण हिरवं असं यश बोललं. म्हणजे फुलके करायचे. आईस्क्रीम आणले, ठेवले मी आता नाही दाखवत तर फालुद्यामध्ये टाकणार. चला आता पटापट दिवाबत्ती करूया, मी पुढचं बघूया. मस्त झालं ना, शिजला करते. आणि एकीकडे फुलक्यांचं चालू आहे, तो पसारा झाला. दूध मी जास्त वरती आलं ना, मी परत बंद केलं. आठवायलाच ठेवलेलं ते. कस्टर्ड पावडर पाहिजे होती. कस्टर्ड ठेवलं. आता इथे साखर ठेवली. साखर वितळायची नाही, जे डायरेक्ट टाकायचं. तर आधी दूध टाकावं लागेल, त्याच्यानंतर मग हे टाकायचं. कॅरमल करून घेतलं. तर हे आणि हे ह्याच्यात टाकूया. आउच, चटका बसला. केक थोडी सांगितलेला त्याला आणायला. पैसेच नाही तर कुठून आणणार. त्याला फोन नाही उचलणार म्हणून काही केला नाही. आता करत होते फोन कोणाला. नाही नाकार नसतोच. बघा मस्त कलर आलाय. आणि हे काही घाबरायचं नाही, हे मेल्ट होऊन जाणार त्याच्यामध्ये. मस्त कलर आला ना. आता हे उठवू देत, हे काय नाही, हे मेल्ट होऊन जाणार. कसलं भारी झालं बाबा. आता लय थकले. आता फालुद्याची एक रेसिपी झाली दाखवायची, ती दाखवेल. खीर पण झाली, चिकन झाले, सगळं झालं आहे ना. मस्त एकदम टकाटक काढलं, मस्त झालं. आता आपण आंटीकडे नेऊया. आंटी आत्ता आले, आम्ही पण काही खाल्लेलं नाही आहे. भांडी बिंडी घासून झालीत मस्त. हे इकडे ठेवले थोडीशी. चला बनवूया. चला आता ह्याच्या आंटीचं भरून इकडे ठेवते मी. नाही पसारा नसतो.
मला तर कुठे काय ठेवायचं काय समजतच नाही. आईस्क्रीम इथे जाऊ दे. त्यांचं चर्चमध्ये गेलेलं ना आंटी, त्यांचं काय असतं तुम्हाला बोलते आई मी. नाही त्यांचं ना आता काहीतरी प्रोग्राम चालू होणार आहे. आता वेणीला आईस्क्रीम ह्याच्यात टाकते. अरे देवा. तिने मला बोलवलेलं म्हणजे तिला उशीर झाला म्हणून मी विचारायला गेले काय झालं. तिने बघा मला काय ते गिफ्ट दिले. आता मी खूप दाखवते काय आहे ते. तशी ती सकाळी येणार आहे, ती बोली बघते त्याच्या आधी दाखवते. झुमके किती मस्त आहेत ना, हे किती सुंदर आहे. थँक्यू जान्हवी, छान सिरियसली. आणि अशा तऱ्हेने आता आई खातात फालुदा, मी पण आता खाणार आहे, खीर खाणार आहे, टेस्ट करणार आहे, बघणार आहे आणि आता झोपणार. ओके बाय, टेक केअर. आजचा ब्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच सर्वांनी आज मला बड्डे विश केल्याबद्दल. बाय, टेक केअर. करने का क्या करने का, सो गए क्या करने का नहीं आंटी. हाँ आई या ना, या पापा वगैरह सब सो गए. आंटी ने केक जिमी लेके आए थे. अच्छा ऑर्डर किया था. अंकल सब डाल दे. अरे मम्मी आ रही खाली, बाबा सो गए. वो जिमी ने कितना साल का हो गया? 43. अभी 44. 84 का, 83 का. हाँ 83 का. जलन है का नहीं 55. चला. 25 से. आपके किचन में सब कुछ बघा केक छान आहे ना. केकचा पण फोटो काढायचा. आंटीने काढलाय ना फोटो नहीं नहीं, केकचा. अभी फोटो का एक फोटो मैं तो वीडियो ही चालू कर दी है. हाँ फोटो नहीं निकालो मतलब. आंटी सबके लिए थैंक यू अंकल. मेरा बर्थडे सेलिब्रेट करने के लिए आई आणि आम्हीच येत आता. चलो व्हिडिओ इथेच लावते आता. चलो काटू काटो. इसे काटो. विश थँक यू. थँक यू Happy birthday to you. May the good God bless you. May the good God bless you. Happy birthday. नहीं, मम्मी को दो. चला दे. और चला चलेगा, चला. चलेगा. मम्मी के दो. हेलो अंकल. थैंक यू सो मच. बहुत अच्छे से सेलिब्रेट हुआ मेरा बर्थडे. सबने विश किया अच्छे से. थैंक यू. माँ को दे दो. थैंक यू. लेके जाओगे? नहीं आप लोग. नहीं मुझे पूरा- 2-3 पीस ही रखो, बाकी लेके जाओगे. जिमी पे आएगा अभी. मैं अभी ले जाएगा क्या मालूम नहीं. मस्त झालं माझा बर्थडे सेलिब्रेट. खरंच हे शेवटचं सरप्राईज खूप भारी होतं आजचं. पण आंटीकडून होतं. बाबांनी पण ट्राय केला केक आणायचा, पण इथे केक भेटत नाही. 8 बजे आता था, जल्दी होता था. ऑर्डरला करने के लिए मग जिमीने ऑर्डर केला आणि आता मस्तपैकी खरंच खूप छान झालं. आणि आई आणि आम्ही चालूय आता की नाही आंटीच्या घरी.